राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवानिमित्त आज नवी दिल्लीत होणाऱ्या विशेष कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून राहणार उपस्थित। भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटनेदरम्यानचा व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार आजपासून होणार लागू। भारताच्या निर्यात क्षमतेत वाढ अपेक्षित। अतिवृष्टीमुळे राज्यात 60 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। येत्या 2 ते 3 दिवसात आकडेवारी आल्यावर मदतीची घोषणा करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही। अतिवृष्टीग्रस्तांसाठी दुष्काळाचा निकष लावून सर्व सवलती देणार। दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट मदत आणि जीवनावश्यक वस्तूही पोहोचवण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय। कर्करोग उपचारांसाठी राज्य सरकारचं सर्वसमावेशक धोरण। 18 रुग्णालयांमधून नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार उपचार मिळणार, मंत्रिमंडळाचा निर्णय। लस निर्मितीसाठी हाफकिन संस्थेला 25 कोटी निधी देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। हाफकिनच्या सक्षमीकरणासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करण्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। ऊस संशोधनासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय ICAR अंतर्गत विशेष विभाग सुरू करणार। राज्यात ऊसाचा गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार। फिलिपाईन्स इथे झालेल्या शक्तिशाली भूकंपात 22 जणांचा मृत्यू। मदत आणि बचाव कार्याला वेग। ICC महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेला नमवून भारतीय संघाची विजयी सलामी। आणि जागतिक पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू सुमित अंतिलनं पटकावलं सुवर्णपदक। नव्या विक्रमाची नोंद। नमस्कार,